परवाच्या दिवशी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड नामक एका माजी नगरसेवकावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडलेल्या। जर अशी घटना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असतं तर भारतीय जनता पार्टीने मागणी काय केली असती? साधन शुचितेच्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतो। आता हे भांडण तसे काय महेश गायकवाडी धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला काही भाग नाही, कारण हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं भूखंड हडपणे आणि महेश गायकवाडसुद्धा एक जी माहिती मिळते, जे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सीटर्स आपल्या हाताशी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी, त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे। पण तो साधन शुचितेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी, कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, या देशातील जनतेच्या जीविताचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीनं ही घटना महाराष्ट्रात होते। आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय, यूपी झालं काय, अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे। आणि म्हणून ह्या आमदारांनी केलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची एक बदनामीचं चित्र या देशासमोर येतं आहे। आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खून, गोळीबार, खंडण्या, दंगे, धोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते। परंतु आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीनं खरं तर या आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होतं। गोळीबार करणारा भर पुरुषांमध्ये कायदा सुव्यवस्था त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती। त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना मग त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते का नाही जाते असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतो। आम्ही गद्दार म्हटल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार मिरच्या लागतात। जे 40 आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात, पण ज्यांच्याबरोबर सत्तेत ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो। मग वाटतं याची दखल ते घेणार आहे का नाही? म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे प्रकार झालेला आहे, हा प्रकार या महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक कलंक, मागे कलंकित शब्द वापरल्यावर काही जणांना मिरच्या लागल्या होत्या। मला वाटतं हा कलंक या महाराष्ट्रावर लागतो आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे। भारतीय जनता पार्टीचं धोरणं आहे, भारतीय जनता पार्टीची नीती आहे। बाकीच्यांनी एखाद्याचा गळा जरी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने आकाडतांडव केलं असतं। या देशात, या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा ढिंडोरा काढला असता। तो त्यांच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो। आता भारतीय जनता पार्टी आंदोलन का करत नाही? आता भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं पाहिजे। फार तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीची मला वाटतं दखल घ्यावीशी वाटते ना। रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका।